कंप्लायंट पर्सनॅलिटी या व्यक्तींना सी टाईप असं देखील म्हटलं जातं. ही व्यक्ती कमी खंबीर आणि जास्त प्रतिसाद देणारी मानली जाते. तुम्ही तर्कशील आहात, हा खूप खोलात जाऊन विचार करतात. पद्धतशीरपणे आणि शिस्तबद्धपणा यांना खूप आवडतो. यांचा स्वभावाचा तो एक भाग आहे. काटेकोरपणे ते एखाद्या नियमांचे पालन करणार. एखादी प्रोसिजर त्यांना करायची असेल तर व्यवस्थित करणार. टप्प्याटप्प्याने जी गोष्ट करायला सांगितली तेच करणार. म्हणजे काय तर पद्धतशीर आणि शिस्तबद्धता हा यांचा स्वभाव आहे. हे खूप खोलात जाऊन विचार करतात. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी वेग अतिशय मंद असतो. लवकर निर्णय घेत नाहीत. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींवरती विचार करतात. सहजासहजी बदल करण्याची यांची इच्छा नसते. खूप विचार केल्यास हे काहीच करत नाहीत. कुठलेही आव्हान स्वीकारण्यासाठी कुवत नसते. खूप विचार करत असल्याने असं होईल का, तसं होईल का, हेच करायचं का, तेच करायचं का, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, अशाच प्रश्नांमध्ये ते असतात. त्यामुळे ती मोठी मोठी आव्हाने स्वीकारत नाहीत. जास्त खोलात जाऊन विचार करण्याची सवय असल्याने तुम्ही लवकर निर्णय घेत नाहीत. बेसिकली ही तर्कशील तर्कवितर्क करणारी मंडळी आहेत का, कधी कुठे हेच का, तेच का, असंच का, एवढंच का, तेवढंच का, अशी चिकित्सक बुद्धी यांच्यामध्ये असते. अशी शैली असलेले जे लोक आहेत त्यांना सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान परिस्थितीत गुणवत्ता आणि अचूकता प्रामाणिकपणे काम करण्यावरती भर हे लोक देत असतात. ज्ञान मिळवण्यासाठी संधीद्वारे हे प्रेरित होतात. अचूक व सुनिश्चितता करणे, स्थिरता राखणे आणि आव्हानात्मक गृहीते यांना प्राधान्य देण्याची यांची वृत्ती असते. सावध, पद्धतशीर, मुत्सद्दी, अचूक आणि चातुर्याने काम हे करत असतात. अतिगंभीर, अतिविश्लेषण आणि स्वतःला अलग ठेवून ही मर्यादित काम करतात. टीका आणि चुकांची यांना भीती थोडीशी असते. मूल्ये आणि अचूकता यांची प्रबळ हे काम करत असतात. तर ह्या कंप्लायंट जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण आता स्वॉट ॲनालिसिस आपण करूयात. या ठिकाणी आपण पाहताय की कंप्लायंट व्यक्तींचं जी सी स्टाईल आहे त्याच्यासाठीचे गोल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, कशा प्रकारे असावेत, त्यांचे क्लासिक पॅटर्न काय असावा, लिडरशिप काय असावी ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि साधारणपणे कुठल्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यक्ती काम करत असतात ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रिफर्ड जॉब ज्याला आपण म्हटलंय, एक उदाहरण म्हणून आपण इथे त्यांचे जॉब सांगितलेले आहेत. हेच असावेत असं नाही, परंतु या लोकांमध्ये अशा प्रकारची शैली खूप असते किंवा अशा प्रकारच्या शैलीचे लोक या प्रकारामध्ये काम करत असतात किंवा यशस्वी होत असतात. यांची आता स्ट्रेंथ आपण पाहूयात की यांना काय चांगलं जमू शकतं. ज्ञान संपादन करून पंडित होणं याची यांना खूप हौस असते. म्हणजे मी एक चांगला उत्कृष्ट कन्सिडर असू शकतो. तुम्ही कदाचित इतर लोकांचा खूप फायदा देखील करून देता, पण कदाचित स्वतःचा निर्णय घेताना त्यांना अडचणी जाणवतात. प्रत्येक गोष्टीत बारकावी समजून घेणं, त्यांचा तर्क काढणं हे यांना जमतं. हे विश्वासाने आणि सखोल अभ्यास करत असतात. नियमानुसार जाणारी मंडळी असतात. नियोजनबद्ध पद्धतीनं एखादा आराखडा तयार करून त्यावर काम करतात. हुशार मंडळी असतात, ही दक्षतेने काम करतात. म्हणजे तुम्ही असं म्हणता येईल की फार चाचपून काम करत असतात, फार दक्ष राहून काम करत असतात. यांचे काम करत असताना चुकण्याची शक्यता फार कमी असते, कारण खूप खोलवर जाऊन विचार केलेला असतो. प्रत्येक गोष्टीतील जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने हे परिपूर्ण विचार करू शकतात. पूर्ण तयारीने काम करण्याची वृत्ती असते. पद्धतशीरपणे नियोजन मॅनेजमेंट खूप चांगलं असतं. इतर लोकांना सामावून घेत असताना त्यांच्याबद्दल खूप मोठी अपेक्षा हे लोक ठेवतात. कदाचित समोरच्या व्यक्तीत एवढी अपेक्षा पूर्ण करण्याची पात्रता देखील नसेल तरी हे लोक अपेक्षा ठेवतात. पण ही तर्कशील विचार करणारी मंडळी जास्त विचार करत असतात. आता स्ट्रेंथमध्ये तुम्ही स्वाभाविकच जिज्ञासू आणि ज्ञान मिळवण्यामध्ये आणि तज्ज्ञ होण्यामध्ये रस देता. तुम्ही एक्सपर्ट होण्याकडे तुमचा कल असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही पूर्ण सावध, अचूक, विश्वासार्ह, तार्किक आणि तपशिलांसाठी खूप चांगले आहात. यू आर व्हेरी गुड फॉर दॅट. तुम्हाला नियम, कार्यपद्धती आणि रचना आवडते आणि तुम्ही काळजीपूर्वक नियोजक आहात. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग असता, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करता. त्यानंतर चुकीच्या गोष्टी होण्याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही खूप विचार केलेला असतो. सारासार विचार करत नाही, तुम्ही खोलात जाऊन विचार करता. तुम्हाला तयार राहणे किंवा तयारी आणि नियोजनाद्वारे नियंत्रित राहणे आवडते. एक विशिष्ट पद्धतीनं जाणं तुम्हाला आवडतं, प्रोसिजर फॉलो करणं तुम्हाला आवडतं. तुम्ही साधारणपणे इतर लोकांसोबत बरोबरी करता, पण त्यांच्या क्षमतांच्या उच्च अपेक्षा तुमच्यामध्ये असतात. तुम्ही जरी बरोबरी करत असाल तरी त्यांच्यामध्ये जे काही उच्च अपेक्षा आहेत त्या तुम्ही पकडता. तुम्ही ज्ञान, कौशल्य आणि तर्काने प्रेरित होता. तुमचं जे काही मोटिवेशन आहे ते ज्ञान, तर्क आणि लॉजिक आपण ज्याला म्हणतो त्यानेच तुम्ही प्रेरित होत असता. या पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये जर विकनेसेसचा आपण जर विचार केला तर कुठली दुर्बलता आपल्याला दूर करायची आहे तर ती म्हणजे तुम्ही तपशिलांवर जास्त लक्ष केंद्रित करता आणि मोठ्या चित्राची दृष्टी गमावू शकता. काय होतं की एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही खूप खोलामध्ये जाता
आणि खूप खोलामध्ये गेल्यानंतर त्याचं व्यापक स्वरूप तुम्हाला लक्षात येत नाही. त्यानंतर तुमची प्रत्येक गोष्टीची आखणी करण्याची प्रवृत्ती असते. योजना करण्यास खूप वेळ लागतो आणि कृती करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. बऱ्याचदा असं होतं की खूप काही करायचं आहे आणि एखादी गोष्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये बारकावे इतके असतात की ती बारकावे शोधत 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 तुम्ही इतकं दूरपर्यंत जाता की ती पूर्ण करण्यासाठीचा जो वेळ आहे तो तुमच्याकडे पुढे कमी पडतो. त्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही एक परिपूर्णतावादी आहात. तुम्ही योग्य काम करत आहात की नाही यापेक्षा योग्य काम करण्यावर लक्ष केंद्रित ठेवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे किंवा जोखीम घेणे आवडत नाही. ही एक काळजी आपल्याला घ्यायची की आपल्याला थोडीशी जोखीम घ्यायला सुरुवात करावी लागणार आहे. त्यानंतर अपॉर्च्युनिटीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण चांगले आहोत तर तुम्ही संशोधन आधारित मूल्यांकनात चांगले काम कराल. रिसर्च बेस्ड असेसमेंट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं काम कराल. म्हणजे परफेक्टनिस्ट ज्याला आपण म्हणतो परिपूर्ण, तर तसे तुम्ही आहात. तुम्ही एक तर्कसंगत विचारवंत आहात. त्यानंतर जोखीम मूल्यांकनासाठी तुम्ही सर्वात योग्य आहात की तुम्ही कुठलंही काम हाती जर घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये बारकाव्याने काम करता, त्यामुळे तुमचं कुठलंही मूल्यांकन झालं तरी काही अडचण नाही. तुम्ही व्यवस्थापनात आणि गुणवत्तेवर आधारित असाइनमेंटमध्ये खूप चांगले आहात. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं काम करू शकता कारण बारकावे तुम्ही शोधत असता आणि तुम्ही खूप चांगले विश्लेषक आहात. यू आर गुड ॲनालायझर की तुम्ही चांगल्या प्रकारे विश्लेषण करत असता. आता याच पर्सनॅलिटीमधल्या थ्रेड्सचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की तपशीलवार विचार करण्यामध्ये मुख्य ध्येय यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यासाठी बराच वेळ वाया जातो आणि प्रत्यक्ष कृती लांबते. तर वेळ तुम्हाला कमी पडू शकतो बऱ्याचशा गोष्टींमध्ये काम करताना कारण तुम्ही विश्लेषणामध्ये खूप वेळ घालवलेला असतो. म्हणजेच एखादी साईट सिलेक्शन करायची असेल तर खूप बारकावे विचार केल्यानंतर असं कळतं की डॉक्टर बनून तरी काय होणार आहे, इंजिनियर बनून तरी काय होणार आहे. म्हणजे असं झाल्याच्या नंतर तुमच्यामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही की जास्त विचार केल्याच्या नंतर निर्णय घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. आवश्यक काम होतं की नाही की ते त्याच्याकडे दुर्लक्ष होतं हे आपल्याला लवकर कळत नाही. कारण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं त्याच्या खोलामध्ये जात आहात त्यावेळेस तुम्ही डायव्हर्ट देखील झालेले असू शकतात. त्याचा पण विचार तुम्ही केला पाहिजे. तुमच्या आवाक्याबाहेरची कामं आपण स्वीकारत नाही तर त्यासाठी तुम्ही आवाक्याबाहेर काय आहे आणि काय नाही हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार कामं आपण स्वीकारली पाहिजेत. तुम्ही वेळेबद्दल जागरूक नाही आहात. म्हणजे काय होतं की काम करत असताना कामाच्या तपशिलात जाताना तुमच्या वेळेकडे दुर्लक्ष होतंय. तुम्ही नियम आणि कार्यपद्धतीमध्ये कठोर आहात. काम करण्यामध्ये आणि प्रोसिजरमध्ये आणि नियमांमध्ये तुम्ही खूप चांगलं काम करता. तुम्ही जास्त योजना आखता. प्रमाणापेक्षा जास्त सखोल तुमचं काम असतं आणि त्याच्यामुळे जास्त प्लॅनिंग तुमच्याकडनं होते. तुम्ही लोकांशी थोडेसे असभ्य वर्तन होते असं लोकांना वाटू शकतं त्याच्या माध्यमातून, कारण तुम्ही कायम ते दुसऱ्याला प्रश्न विचारणं असेल किंवा खोलात जाणं असेल तर ते समोरच्याला अवघड वाटू शकतं की हा इतक्या खोलामध्ये का जातोय किंवा इतकं काही प्रश्न विचारतोय म्हणजे माझ्यावरती अविश्वास दाखवतोय की काय. अशा प्रकारचे एक समोरच्यामध्ये असभ्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर तुम्ही काम करण्यापेक्षा योग्य काम करण्यावरती भर देत आहे. हा जरी एक चांगला गुण असला तरी तो तुम्हाला तुमच्यासाठी म्हणून तो थ्रेट निर्माण होतोय की तुम्ही ते काम पूर्ण करण्याकडे भर नाही देतात की तुम्ही ते काम अगदीच खूपच योग्य झालं पाहिजे, त्याच्यामध्ये हे झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला काम करण्यासाठी वेळ कमी पडतोय आणि त्यामुळे तुमच्याकडनं कामं होत नाही आहेत. तर त्याच्यासाठी आपण तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर या कंप्लायंट पर्सनॅलिटीच्या लोकांसाठी आपण काय सूचना देणार आहोत की तपशिलात फसू नका. तुमचे मोठे चित्र, जीवनातील तुमचे ध्येय जाणून घ्या आणि ते नेहमी दृष्टिक्षेपात ठेवा. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास घाबरू नका. तुम्हाला पाहिजे ते काम करा आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. अपयशाची भीती बाळगू नका. आपण अपयशी झालो तर काय हे जाणून घेण्यासाठी आपले विश्लेषणात्मक कौशल्य वापरा. तुम्ही एक खूप चांगले ॲनालिटिकल आहात, विश्लेषण खूप चांगलं करता. मग तुम्ही अपयश होणार की नाही होणार, झालं तर काय, अपयशी होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे याच्यासाठी तुमचं स्किल वापरा. संघाच्या भल्यासाठी तडजोड करा. सामाजिक कार्यक्रम आणि उत्साह याच्यामध्ये थोडंसं सामील व्हा. त्वरित निर्णय घेण्याच्या दृष्टीनं विचार करा. तुम्हाला निर्णय लवकर घेणं गरजेचं आहे. अशी शैलीतील व्यक्तींशी संवाद साधताना तथ्य आणि तपशिलांवर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारच्या व्यक्तींना जर तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल किंवा त्यांच्याशी वागत असाल तर त्यांच्यासोबत काम करताना तुम्ही तथ्य त्यांच्यासमोर मांडत चाला, फॅक्ट्स त्यांच्यासमोर मांडत चाला, तरच ती लोक तुमचं ऐकतील. नाहीतर ती लोक तुमचं ऐकणार नाही, तुमच्याशी चांगलं बोलणार. पर्सनल ग्रोथ यांच्यासाठी आपण काय सूचना देणार आहोत ती याच्यामध्ये अनाठाई तपशिलात शिरू नका. विचार जरूर करावा पण एका लेवलच्या पुढे जाऊन त्याच्या फार चिंध्या उडवू नका. पुढे ध्येय ओळखून घ्या. ते पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. नुसता विचार करणे नाही तर कृती करणे, त्याचं नियोजन आराखडा तयार करणे, त्याच्यावर काम करणे फार गरजेचं आहे. ही बाब समजून घ्या. नक्की तुम्हाला स्वतःला काय करायचे हे समजून घ्या.
दूरदृष्टीने ते काम करायचे आहे. अपयशाला अजिबात घाबरायचं नाही आहे. तुम्ही या अपयशाच्या कारणांमध्ये सुद्धा अडकू शकता. मग त्यांनी काय करायचे, अपयशाच्या कारणांचा शोध घ्यायचा, आवश्यक त्या सुधारणा करायच्या, पुढच्या वेळी त्यावर पुढे जायचे कारण काय आहे ते शोधून काढायचं, त्याच्यावर विचार करायचा. परंतु ही शक्यता लांबणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. दूर करून शक्यतांचा विचार करूनच फक्त तुमच्या गोष्टी पूर्णत्वाकडे जाणार नाहीत, तर त्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी फार आवश्यक आहे. आपल्या स्वभावामध्ये आपण खूप नियोजन करतो आणि अंमलबजावणी होत नाही, त्याच्यावरती ॲक्शन होत नाही. तर आपण एक विशिष्ट लेवलपर्यंतच त्याचं नियोजन करायचं, की मी इथपर्यंतच विचार करणार आहे, तिथून पुढे कामाला सुरुवात करणार आहे. असं जर तुम्ही करताय तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला काम चांगलं करता येणार आहे. आता पर्सनल ग्रोथच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुम्हाला इतरांच्या टीकेची भीती वाटते. विशेषतः तुमच्या कामात इतरांवर तुम्ही जास्त टीका करता, परंतु तुम्हाला पण इतरांच्या टीकेची भीती वाटत असते. फक्त गोष्टी योग्य करत राहण्यापेक्षा त्या गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. संघात काम करताना अशी शैलीच्या व्यक्तींसाठी इतरांच्या कल्पना आणि पद्धतींसाठी खुले असणे महत्त्वाचे आहे आणि संघाचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्यासाठी त्वरित पुढे जाणे आवश्यक आहे. एकटं काम करण्याची तुमची प्रवृत्ती असू शकते, म्हणूनच मजबूत नातेसंबंध निर्माण करण्यासाठी तुम्हाला लोकांवर अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ही एक बाब महत्त्वाची आहे. सर्व संशोधनाला समर्थन नसले तरीही तुम्ही निर्णायक होण्यासाठी आणि जोखीम घेऊन स्वतःला पुशअप करणे आवश्यक आहे. तुमच्या हुशारीने, तर्कशील विचाराने तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्ही कृतीवर भर देणं गरजेचं आहे. विचारांमध्ये फार चिकित्सक बुद्धीने काम न करता, एखादा विचार केला की त्याचं पुन्हा पुन्हा विचार न करता नियोजन करून काम पूर्णत्वाकडे कसं नेता येईल याच्याकडे भर दिला पाहिजे. थोडक्यात काय, एखाद्या गोष्टीचा जास्त किस न करता तो एक विशिष्ट पातळीपर्यंत त्याचा विचार करायचा आहे, ते विचार कुठपर्यंत करायचा आहे याचं नियोजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला काय करायचं आहे, ॲक्शनवरती यायचं आहे, पूर्णत्वाकडे यायचं आहे, निर्णयाकडे यायचं आहे. तसं जर आपण करतोय तर आपल्याला निश्चितपणे यश मिळणार आहे, कारण आपल्यामध्ये जी ॲबिलिटी आहे ती खूप मोठी आहे. खूप तुमच्याकडनं मिळणार, यशाची खूप तुमच्याकडे चान्सेस खूप आहेत, कारण तुम्ही खूप चिकाटीनं काम करता आणि खूप विश्लेषणात्मक काम करता. त्यामुळे यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे. फक्त ॲक्शनवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.